मंजिरीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे शेवगा सूप। त्यासाठी कुकरमध्ये 2 कप पाणी घ्या। 4 ते 5 शेंगांचे तुकडे घालून आपण शेंगा शिजवून घ्यायचे। कुकरला 1 शिट्टी द्यायची। 1 शिट्टी झालेली आहे। कुकर थंड झालेला आहे। आता आपण बघू शकता शेंगा छान शिजलेल्या आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजलेल्या शेंगांचे तुकडे घेऊन आपण त्याची पेस्ट करायची। पेस्ट झालेली आहे। उरलेल्या शेंगातील पाणी घेऊन आपण ते गाळून घ्यायचे। स्टॉक तयार आहे। आता सूपसाठी लागणारे साहित्य बघूया। सूप स्टॉक, मीठ, हिंग, हळद, जिरे, चॉप केलेले आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर। तेलामध्ये जिऱ्याची फोडणी करा। चॉप केलेले आलं लसूण मिरची पेस्ट घालून परतून घ्या। त्यानंतर हिंग घाला, सूप स्टॉक घाला, मीठ व हळद घाला। उकळी आल्यानंतर 5 ते 10 मिनिटे शिजवून घ्या। सूप घट्ट हवे असल्यास पेस्ट करताना शेंगांचं प्रमाण वाढवू शकता। वरून कोथिंबीर घाला। कॅल्शियमने भरपूर असे गरमागरम शेवगा सूप तयार आहे। मंजिरीज रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।